आणि जरांगे, अरे तू काय शिव्या देतो? आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना काय होईल तुझं? आणि ज्या जरांगेला, ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला, त्या सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिला, त्या शिवसेना उभाटा गटाचा जो दानवे तेरफुट्या, दानवे अंबाला दानवे, तू मला हात्या बोक्या बोलला. अरे तेरफुट्या, गावातल्या ओबीसीने जर ठरवलं तर तुझी चक्की राहील का तुझ्या अंगावर? मेंढपाळ धनगर, हटकर धनगर काय सगळे उपजाती, ड प्रवर्गात वंजारी, ओबीसी, अरे ही सगळी ओबीसी गावगाड्यातली 18 पगड जातीची माणसं आहेत. तुम्ही आमच्यामध्ये भांडणं लावली, तुम्ही आमच्यात भावकीमध्ये भांडणं लावली, तुम्ही आम्हाला पंचायत समितीमध्ये अडकावून ठेवलं, तुम्ही आम्हाला सरपंच पदासाठी अडकावून ठेवलं, तुम्ही आम्हाला गावच्या सोसायटीत अडकावून ठेवलं. पण इथल्या वाढप्याने, ज्यांना तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या बाप दाद्यांनी मतदान केलं, निवडून दिलं, जे आमदार खासदार झाले, जे मंत्री झाले, त्या माणसाने मात्र कारखाना द्यायची वेळ आली की पाहुण्या रावळ्याला दिला, आमदारकी द्यायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला आमदारकी दिली, साखर कारखाना काढायची वेळ आली की सगळ्या सोयऱ्याला कारखाना दिला. अरे पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाही, तुम्हाला तिकीट सुद्धा मिळत नाही. अरे तुमचं आरक्षण गेलंय आज. एकही माहिती, एकही आमदार खासदार साला आमच्या गावगाड्यातून, वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून आमची मतं घेऊन आमदार खासदार झाला, तो एकही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. आता यांचं काय करायचं? आता एक मिनिट बाबा, एक मिनिट, एक जणांना उभं राहायचं, बरोबर? हात वर करा, एक सगळ्यांनी हात खाली करा, यांचा फक्त हात वर. हे बघा, यांच्या मताला किती किंमत आहे? लाख मोलाची किंमत आहे की नाही? आहे की नाही? एक माणूस, एक मत, एक मूल्य. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या. आणि तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी 50 ते 60%, आंबेडकरी जनता आणि आदिवासी जनता 20% झाले. किती? 70%. मुस्लिम समाजातला आमचा ओबीसी बांधव झाले किती? किती झाले? 80%. हे जर सगळे एकत्र आले, हे जर सगळे, काय होईल हे सगळे एकत्र आले तर? आता सांगतो ऐका. अरे जरंगे खुळखुल्या, शिक्षणातलं, नोकऱ्यातलं आरक्षण नकोय. आम्ही तुमच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नव्हता. वडकुते साहेब, आपण विरोध केला होता? कधीही केला नव्हता. एससीबीसी, एक मिनिट, एससीबीसीचं आरक्षण दिलं, आम्ही विरोध केला का? ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं, आम्ही विरोध केला का? अरे ह्याला काय पाहिजे? याला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे. त्याचं कारण सांगू का? तुमच्या आमचा ओबीसी मधला एखादा नाभिकाचा, एखादा सुताराचा, एखादा लोहाराचा, एखादा धनगराचा, एखादा माळी समाजाचा, एखादा वंजारी समाजाचा, एखादा बंजारा समाजाचा, गावगाड्यातला माणूस जो तांड्यावर राहतो, वस्तीवर राहतो, डोंगराच्या कुशीला राहतो, काबाड कष्ट करतो, ऊसतोडीचं काम करतो, शारीरिक श्रमाचं काम करतो, मेंढ्या पाळायचं काम करतो, गावात शेतकरी म्हणून राहतो, अशा एखाद्या आमच्या मळकटलेला चेहरा, रापलेला चेहरा, हाताला घट्ट पडलेला चेहरा, या हाताला घट्ट पडलेल्या चेहऱ्याच्या हातून जर झेंड्याची दोरी ओढायचा मान या सरपंचाला, पंचायती मेंबरला, झडपी मेंबरला मिळतोय, आणि मग ह्यांचा पोटशोळ उठतोय. गाव आमचं, पाटील आमचा, दहशत आमची, आणि सरपंच कोण झालाय? ओबीसी झालाय. अरे ह्यांना ओबीसीचं आरक्षण हे गावगाड्यातलं घ्यायचंय म्हणून हे ओबीसी मधून यायला लागलेत. आता तुम्हाला सांगतो, एक मिनिट ऐका, घेऊन टाका तुम्ही आम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण. काय म्हणतो मी ऐका,
पंचायत राज मधलं आरक्षण घेऊन टाका, पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, आमच्या दीनदलित माणसांच्या गल्ल्यामधून, आमच्या मुस्लिम बांधवांच्या मोहल्ल्यामधून तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग जातो की नाही जातो? आता तुम्हाला मला या कळमनुरीमध्ये जबाबदारीनं सांगायचं आहे, ओबीसीचं मत ओबीसीला. ऐका, आपला नकटा असू द्या, आपला चपटा असू द्या, आपला अहो कसलं बी असू द्या ना. अरे यस, बरोबर आहे की नाही? बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या मताला किंमत दिली की नाही? अरे बाबासाहेबांनी काय सांगितलं? बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला आता राज्यकर्ती जमात बनायचं आहे, आणि तुम्ही आम्ही काय बनलो? अरे ऐका, धर्माजी प्रतापराव, हौसाजी नाईक, नवसाजी नाईक, महात्मा ज्योतिरावजी फुले, संत गाडगे बाबा, जीवा महाले, शिवा काशीद, बेहेरजी नाईक, गाडगे बाबा, संत सेनानावी, अरे किती लोकांची नावं घ्यायची तुमच्या समोर, संत सेवालाल. आणि या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या मनामध्ये स्वाभिमान पेरणारा स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे. गोपीनाथराव मुंडे साहेबांना एकदा तुमच्या आमच्यातल्याच माणसांनी प्रश्न विचारला, मुंडे साहेब तुम्ही देशाचं नेता झाला, तुम्ही ह्या जनतेला काय दिलं? तुमची माणसं तर ऊस तोडायला जाते ती. गोपीनाथराव मुंडे तिथं बोलले, भलेही मी त्यांच्या हातातला कोयता अजूनपर्यंत सोडवू शकलो नाही, पण त्यांच्या मनामध्ये मी विश्वास दिला, स्वाभिमान दिला. हे ओबीसीचं कार्ड आहे. या राज्यकर्त्या लोकांना 10% मताची जर काळजी पडली असेल तर आमच्याकडे 60% ओबीसीची मतं आहेत. अरे गाव गाड्यामधली यात्रा पगड जातीची माणसं आता बोलायला लागलेत, आता चालायला लागलेत, आता घोषणा द्यायला लागलेत, लाखोच्या संख्येने रस्त्यावर यायला लागलेत. अरे मनोज दरंगे खुळखुळ्या, तू 10%. खाली मुंडकं वर पाय. आता नको, आता तुम्ही आम्ही माणसं संविधान मानणारी माणसं आहोत, बरोबर की नाही? हे बघा, 1 मिनिट सांगतो, ऐका 1 मिनिट. हे बघा, यांनी 56 मोर्चे काढले. आमच्या ओबीसीच्या एखाद्या नेत्यानं अशी मागणी केली, 56 मोर्चामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून कुणी मोर्चे काढले? अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला, आम्हाला आरक्षण दिलं. गाव गाड्यातल्या 18 पगड जात या मराठवाड्याच्या भूमीमध्ये नामांतराच्या प्रश्नावरती मराठवाड्यामधल्या माझ्या दलित बांधवांची घरं जाळली जात होती. त्यावेळी कळमनुरीमध्ये एक माणूस, त्या माणसाचं नाव आहे विठ्ठलराव नाईक, दलित बांधवांच्या घरापर्यंत गेला. बैलगाडी होती त्यावेळची, सगळ्या माणसांना एकत्रित केलं, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. ज्या माणसाच्या नावावर साधा अकाउंट नव्हतं, 4 ते 5 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच कळमनुरीमध्ये सातव असतील, घुगे असतील, अरे ही सगळी मंडळी आहेत. ओबीसीचा बालेकिल्ला आहे, ओबीसींचा बालेकिल्ला आहे, कारण इथली जनता स्वाभिमानी आहे, स्वाभिमानी. अनेक महाराष्ट्र, हे बघा मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आहोत, आजही विश्वास ठेवून आहोत, आजही आमचा तुमच्यावर विश्वास आहे. वडकुते साहेब, तुम्हाला आम्हाला एक भलं मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला जायचंय. जायचं की नाही? जायचं की नाही? आता पुढचं ऐका, पुढचं. मुख्यमंत्री महोदय, गुगे साहेब कुठे आहेत? गुगे साहेब कुठे आहेत? साहेब पुढे एक येऊ, आपण मागे राहून कसं चालेल? माझं म्हणणं काय आहे?
हे बघा, हा महाराष्ट्र बघायचा आहे का तुम्हाला? मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल, मी नेहमी माझ्या भाषणामधून सांगतो, महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, पोहरा देवीला चला, तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. भगवान गडावर चला, तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. तुम्हाला माळेगावच्या खंडोबाला चला, तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. जेजुरीच्या खंडोबाला चला, नाहीतर आरेवाडीच्या बिरोबाला चला, नाहीतर मडीला भटक्यांची पंढरी ज्या गडाला म्हटलं जातं त्या मडीला चला, तुम्हाला 18 पगड जाती बघायला मिळतील. मग अरण आहे, मग चौंडी आहे, मग कटकुण आहे, मग नायगाव आहे, नरशी नामदेव आहे, गंगाखेड आहे, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेला औंढा नागनाथ आहे. अरे आम्ही 18 पगड जातीची माणसं आहोत. कोणतरी झुंडीनं आलं तिथं मुंबईमध्ये लोकांना हिडीस प्रकारे, अरे आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. राष्ट्र, देव, धर्म, इथली माती, इथली नाती, इथली गोती, अरे आम्ही कधीही इथल्या मातीच्या विरोधामध्ये कुठल्या ओबीसीनं बंड केलं नाही. आम्ही झुंडीनं येऊ शकलो नाही, आम्ही मोर्चा काढू शकत नाही, असा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर कमनोरीमधनं हा एल्गार पुकारला गेलाय. घ्या तुम्ही पंचायत राजमधलं आरक्षण घ्या, पण वडकुते साहेब एकही पक्षाचा प्रमुख ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. आत्ता माणसं बोलायला लागलेत. माननीय भुजबळ साहेब नेहमी भूमिका घेत आहेत, त्यांना बदनाम केले जात आहे. तरुणांनो लक्षात ठेवा, माननीय विजयजी वडेट्टीवार बोलतायत, माननीय पंकजाताई आपल्या नेत्या बोलतायत, गावगाड्यातले तुमचे आमची लोक बोलायला लागलेत. तुमची जर एकी दिसली ना तर मग तो माजी खासदार माने असो, नाहीतर तो आष्टीकर असो, नाहीतर तो नवघरे असो, हे सुद्धा तुमच्या पाया पडत इथं येणार. आणि हे बघा, हे बघा, त्या आष्टीकरची जी मगरुरीची भाषा आहे ना, ऐका, हे बघा, एक मिनिट, इकडे बघा, कुणाला तर काहीतरी वाईट वाटत असेल बरं का, थोडा वेळ वाईट वाटू द्या, थोडा वेळ त्याला. पुन्हा ऐका, दादा आलत आमच्या पोत्यावर बसलं होतं, काय सांगतोय, बाबा आलत खांद्यावर हात ठेवला, खासदार साहेब आलत लग्नामध्ये आलत, खासदार साहेब आलत सभा मंडप दिला, खासदार काय बोरीच्या सोयरिकीला आलत आणि खांद्यावर हात ठेवला. हे डोक्यातनं काढून टाका, हे डोक्यातनं काढून टाका, हे डोक्यातनं काढून टाकायचं. अरे आमचं आरक्षण गेलं, आमच्या लेकरा बाळांच्या हातात तोंडातला घास तुम्ही काढून घेतला, त्यावेळी तुम्ही म्हणताय मी जरांगेची 5 दिवस सेवा करतोय आणि काय करायचं ते करा. आता मी खालच्या भाषेत बोलत नाही आबा. अरे जरांगे, अरे इकडे बघा, एक मिनिट, तुमच्या आमच्या मागच्या पिढ्याने 22 डिग्र्या घेतलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं, त्यांनी संविधान दिलं देशाला. आणि एक मिनिट, आमच्या मराठा बांधवांनी कुणाचं नेतृत्व स्वीकारलं? चौथी नापास. त्याला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही. पवार साहेब, अरे काय बोलू देत नाही. आता सगळ्यांनी बोलायचं. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आता मुंबईच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या
आरक्षणाची भूमिका घेणारी 100-150 पोरं त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायची. आणि आजपर्यंत आमच्या बापदाद्यांचं शोषण ज्या ज्या हरामखोरांनी केलं, ज्या ज्या कारखानदारांनी केलं, ज्या ज्या मंत्र्यांनी केलं, त्यांना त्यांची जागा दाखवायची. अरे अभी तो जनसैलाब निकल पड़ा है भाई. एक कळमनुरी की जनता तो झाकी है. आता काय मागे पुढे झालं समजून घ्या. कळमनुरीची जनता झाकी है, मुंबई दिल्ली अभी बाकी है. आणि ऐका ऐका काय झालं माहितीये का? हो सचिनराव नाईक कुठे आहेत? वकील साहेब, वकील साहेब, वकील साहेब इकडे या. अहो इकडे या. हो ऐका 2 मिनिटं ऐका. बोलू बोलू. अरे काय त्याच्यावर बोलायचंय? 1 मिनिट. हे बघा आम्हाला काय आहे, आम्ही दिल्लीला गेलो नाही वडकुते साहेब. अजून काय आमची मेंढरं राखणारी माणसं, गावातली ऊस तोडणारी माणसं मुंडे साहेब गेले होते, पण ते आता नाही. ते असते तर तुमचं आमचं काहीतरी अजून ऐकून घेतलं असतं कुणीतरी. पण नाईक साहेब जबाबदारीने मी तुमच्यासमोर बोलतोय. माझ्या गावगाड्यातल्या लोकांना आजपर्यंत सरपंच आणि पंचायत समितीच्या पलीकडं आमच्या लोकांना लोकसभेचं तिकीट मिळत नाही, विधानसभेचं तिकीट मिळत नाही, आम्हाला दिल्लीला जायला मिळत नाही. ऐका थांबा सांगतो. 1 मिनिट. तुम्हाला राष्ट्रपती भवन माहितीये का? हे बघा रायसीना हिल्स म्हणलं जातं. इथं नाईक साहेब उभे आहेत, राहुल गांधींचे मित्र आहेत बरं का खास. त्यांनी त्यांच्या कानात सांगावं, नाईक साहेब हे रायसीना हिल्स वरती राष्ट्रपती भवन उभं आहे, संसद भवन उभे आहे. ते भवन शेखरांच्या जागेवर उभी आहे. आता 2 मिनिटं. ती संसद भवन, राष्ट्रपती भवन, रायसीना हिल्स कुणाच्या जागेवर उभे आहे? तर होळकरांच्या जागेवर उभे. आता पुढचा ऐका. थांबा 2 मिनिट. त्या रायसीना हिल्स वरचं संसद भवन म्हणतंय, ज्या महाराष्ट्रामधनं होळकर आले, अटके पार झेंडे फडकवले, दिल्लीच्या तख्तावर 3 बादशहांना ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी बसवलं, अरे त्या महाराष्ट्रामधनं एकही धनगराचा खासदार त्या संसदेमध्ये निवडून गेला नाही. आता ऐका सत्य आहे की नाही? तुमची आमची मतं किती? मग परत एकदा सांगतो, त्यांनी आपला गैरफायदा कसा घेतला? तुम्ही एकत्र नाही. बंजाराला वेगळं सांगायचं, वंजारीला वेगळं सांगायचं, माळ्यांना वेगळं सांगायचं, धनगरांना वेगळं सांगायचं, बलुत्या अनुत्याला वेगळं सांगायचं नाही. परत एकदा सांगतो, ही ओबीसींची वज्रमूठ, माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडार, रामोशी, मुस्लिम समाजामधले सगळे अल्पसंख्याक, आंबेडकरी जनता, दलित जनता, आदिवासी जनता, जो म्हणून शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, गाव कुसाला डोंगराच्या ठिकाणी राहतो, त्या माणसाला आपल्याला दिल्लीच्या तख्तावर घेऊन जायचंय, मुंबईला घेऊन जायचंय. आणि आता आम्ही मोर्चा काढतोय. आमची भाषा वेगळी आहे. अरे गावगाड्यातली माणसं आहोत. आम्ही गोरमाटी पण भाषा बोलू शकतो. आम्ही वडारांची पण भाषा तेलुगू मिश्रित बोलू शकतो की नाही? आम्ही बोली भाषा बोलू शकतो. आणि जरांगे, अरे तू काय शिव्या देतो? आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना, काय होईल तुझं? बरोबर आहे की नाही? आणि त्या जरांगेला ज्या शरद पवारांनी पाठिंबा दिला, ज्या सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिला, ज्या शिवसेना उभाटा गटाचा जो दानवे 1.5 फुट्या, दानवे अंबादास दानवे, तू मला हाक्या बोक्या बोलला. अरे 1.5 फुट्या गावातल्या ओबीसीने जर ठरवलं तर तुझी चड्डी आहे का तुझ्या अंगावर? अरे हा विद्रोह. आमचा हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवणे. हातामध्ये दांडकी नाही, कोयते. आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात काढताय. अरे वाटेगावकर जायच्या अगोदर ही पळून जातेली.
चाबूक नाही, आसूड नाही, दंड. काय दंड? दंड आता माहिती आहे हातामध्ये, तरी पण अरे हे बघा, हे बघा, दिल्लीच्या तख्तावर तुम्ही, तुमचा इतिहास काय? आणि हे आमदार खासदार तुमच्या मतावर निवडून जाणारे साले तुमच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत. भुजबळ साहेबांवर एवढी टीका झाली, साला एकही बोलत नाही. इकडे मुंडे बंधू व्हा, तुम्ही एक व्हा, तुम्ही नेक व्हा. तुम्ही एक व्हायचं, मग कसं वसतिगृह घ्यायचं ते बघू, मग कसं आरक्षण अबाधित ठेवायचं ते बघू, मग कसं बजेट तुम्हाला आम्हाला मिळत नाही ते बघू. अजितदादा पवार गावगाड्यातल्या ओबीसीला भटक्याला तुम्ही आजपर्यंत लाज वाटते तुमची, तुम्ही एकही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही दिला. आष्टीकर, अरे लय चिल्लर आहे आष्टीकर. काय 5 दिवस सेवा केली, मतं मागायला ये ना आमच्या झोपड्यासमोर, या मतं मागायला आमच्या ओबीसींच्या दारात. हे बघा, माझी तुम्हाला शपथ आहे,